जी घेतली ती जबाबदारी घेतल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळामध्ये गेलो. मला राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्या आधी करण्यात आलं. 30 तारखेला ती मिटिंग झालेली होती आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित मजबूत व्हावा. आता नागालँडला पण 7 आमचे आमदार निवडून आलेले आहेत. ते पण साथीच्या साथी आम्हा लोकांच्या बरोबर आहेत. तिथले प्रांताध्यक्ष आहेत. काल आम्ही इथं कार्यकारिणी वर्किंग कमिटी घेतलेली होती. त्याला पण आमचे केरळ आणि सगळे ईशान्य भारतातनं किंवा आमच्या दिल्लीतून, नंतर उत्तर प्रदेशमधनं, बिहारमधनं असे सगळे मान्यवर जे मेंबर आहेत ते सगळे आलेले होते. आणि ती पण आमची रात्री उशिरा कार्यकारिणी वर्किंग कमिटी आम्ही केलेली आहे. साधारण आज मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, सेल प्रमुखांनी काय भूमिका घेतली पाहिजे, 2 दिवसाच्या शिबिरामध्ये काही जुने पण दाखले आणि काय घडलंय ते पण सांगण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी प्रांताध्यक्षांच्या निमित्तानं प्रास्ताविकात केला. प्रफुल्लभाई पटेलांनी पण, ते आमचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी पण त्या वर्किंग प्रेसिडेंट आहेत, त्यांनी पण त्या ठिकाणी केला. मलाही थोडं बहुत नंतरचं 5 जुलैच्या नंतरचं जे काही घडलं ते सांगायचं होतं. मी महाराष्ट्राला या निमित्तानं सांगतो, मी कुणाचंही बदनामी करणारा माणूस नाही, कुणालाही कमी लेखणारा माणूस नाही, कुणालाही काहीतरी बोलून त्यांची समाजामध्ये काही प्रतारणा करण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही. पण कुठंतरी आमच्या परिवारातल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांना माहिती असलं पाहिजे म्हणून मी सगळे, तुम्ही तर बघितलेलं आहे की आम्ही मंत्रिमंडळामध्ये गेल्यावर पण आम्हाला आमच्या वरिष्ठांनी बोलवलेलं होतं आणि आम्ही चव्हाण प्रतिष्ठानला गेलेलो होतो. दुसऱ्या दिवशी पण गेलेलो होतो. उलट तेव्हा काँग्रेसवाले म्हणले किंवा ह्यांचं काय चाललंय नक्की, अशा पद्धतीनं त्यांच्या नेत्यांनी पण वक्तव्य केले. अर्थात कुणी काय वक्तव्य करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. साधारण महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे इश्यू आहेत ते आज आम्ही 2 दिवसाच्या शिबिराच्या निमित्तानं, विशेषतः माझ्या अध्यक्ष या नात्याने समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं आमच्या पक्षाची भूमिका काय, आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका आहे, त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या अवकाळी पावसाने, गारपिटीनं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय भूमिका आहे, पंचनामे चालू आहेत, बाकीच्या बाबतीमध्ये NDRF SDRFमधनं कशी जास्तीची मदत घेता येईल, केंद्र सरकारची जी कमिटी असते अमित शहांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याकडेही आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या प्रकारचं तिथलं काम चालू आहे. इतर पण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे आंदोलन चालू आहेत. सकल मराठा समाजाचं आहे, त्याच्यामध्ये OBC समाजाचं आहे, त्याच्यामध्ये धनगर समाजाचं आहे, त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचं देखील मध्ये काही त्यांनी पण आंदोलनं केली. ह्या प्रकारची आंदोलन चालू आहे. कुठं काही कुणाला काळे झेंडे दाखवणं, कुणाला काय करणं. वास्तविक प्रत्येकाला आपले संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे की आपलं आपलं मत मांडण्याचा, ते सगळं मत मांडता येतं. फक्त ती मतं मांडत असताना, भूमिका तिथं देत असताना वेगवेगळे मतांतर असू शकतं. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला तरी कमी लेखायचं, कुणाला तरी जे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे अशा प्रकारचे शब्द वापरायचे, हे काम सत्ताधारी पक्षांनी करू नये, विरोधी पक्षांनी करू नये, ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही अशांनी पण कुणी करू नये, ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. आम्ही एकनाथराव शिंदे राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार काम करत असताना आरक्षण देण्याच्या संदर्भात हीच भूमिका आहे. इतर मिळालेल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आणि सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने वेळोवेळी दिलेले जे काही डायरेक्टिव्ज आहेत त्यालाही कुठंही अडचण न येऊन देता ते ह्या सगळ्यामध्ये कसं बसेल. मागं एकदा दोनदा, एकदा हायकोर्टात, एकदा सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलेलं आहे, तसं होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे. मागास आयोग असेल, त्यांचं काय, त्यांनी जो काय अभ्यास केला आहे तो काय आहे, त्याच्या संदर्भातले इतर काही मंडळी मान्यवर असतील, शिंदे समिती असेल, ह्या सगळ्याच्याच बाबीचा आणि जुनं रेकॉर्ड, निजामशाहीच्या काळातलं रेकॉर्ड असेल किंवा ब्रिटिशांच्या काळातलं रेकॉर्ड असेल, ते पण सगळं तपासून कुणी जर वंचित राहिलेलं असेल तर त्यांना त्यापासून वंचित ठेवायचं नाही, अशा प्रकारची भूमिका ही आमची आहे. मी आज साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनगणना जातनिहाय करावी, कारण बरेच वेगवेगळे मतं येतात
आणि नक्की कोण मागासलेलं आहे, संख्येने किती आहे, काय त्यांना मदत झाली पाहिजे, कशा प्रकारे झाली पाहिजे, त्या प्रत्येक घटकाचा विचार करताना कुणावर अन्याय होणार नाही तशा पद्धतीनं आमची पण भूमिका पक्षाची आहे आणि सरकारमध्ये काम करत असताना सरकारमधला एक घटक म्हणून तिथली पण भूमिका आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर दादा तुम्ही आता मगाशी भाषणात उल्लेख केला की ज्या 4 जागांवरती ज्या 4 जागा यासाठी लढल्या होत्या लोकसभेसाठी, बारामती असेल, सातारा किंवा शिरूर, यावरती तुम्ही रायगड कॉन्टेस्ट करणार आहात. तर बारामतीचं येणाऱ्या काळात सूत्र काय आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात तुमचा उमेदवार असणार आहे का? मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 ठिकाणी उमेदवार दिल्यावर बाकीचे कोण काय करणार आहेत त्याचं मी काय सांगू. एक मिनिट, मी पुन्हा तुम्हाला काही शब्द वापरला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज अध्यक्ष म्हणून काम करतोय. 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलेच जातील आणि ते निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं जाईल. आणि इतर पण जे काही जागा आहेत की ज्या विशेषतः भाजपकडून पण नाहीत आणि शिंदेसाहेबांच्याकडे पण नाहीत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहेत, तिथल्या पण जागा काही आम्हाला पाहिजे त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर ॲज अ NDA किंवा महायुती म्हणून सगळ्यांशी चर्चा करून पुढे जाऊ. कुठल्या बैठकीमध्ये? अरे बाबा 12 लोक आता मी काय इथं खरं खोटं करू असू? तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे. मी कधीच खोटं बोललेलं नाही. आत्ता पण एक चुकलं की एका मिनिटात म्हणलं चूक झाली, शब्द मागे दुरुस्ती. त्या संदर्भात झाले. आता मी नावं सांगितली कोण कोण होतं. कशाला मी खोटं बोलेल? काय मला करायचंय? का अनिल देशमुख पण माझ्याबरोबरच होते. ह्या सगळ्या मिटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात त्या आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं. त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही. हे स्पष्ट आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी ठरवीन ना, इतक्या लवकर तुम्हाला सांगितलं पाहिजे का? माझा अधिकार आहे ना, योग्य वेळेस सांगेन. ठीक आहे, ती चर्चा आम्ही पेपरला वाचली. आपण काही काळजी करू नका. आम्ही तिघजण अतिशय व्यवस्थित कुठलेही मतभेद न होता, तुम्हाला कुठलीही बातमी ब्रेकिंग न्यूज न देता अतिशय सामोपचाराने जागांचं वाटप करू. तुम्ही भाषणामध्ये बहुजनवादाचा उल्लेख केला. आता तुम्ही भाजपसोबत आहात, जे भाजप लव्ह जिहादबद्दल बोलताय, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे अजेंडा आहे, राम मंदिराबद्दल बोलतायत. माझं असं म्हणणं आहे की मंत्रिपद वाटप असेल किंवा तुमची कार्यपद्धती असेल, याला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो, पण विचारधारेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम कसा काय तुम्ही सांगड काढला? एक मिनिट, तुम्ही ती काळजी करू नका बाबांनो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी मगाशी उदाहरण दिली. नितीश कुमार पण 2-2, 3-3 वेळेला त्यांच्यावर गेले की नाही? ममता बॅनर्जी गेले की नाही? मुफ्ती मोहम्मद गेले की महबूबा मुफ्ती गेल्या की नाही? फारुख अब्दुल्ला गेले की नाही? किती नावं घेऊ? त्याच्यामध्ये सगळे त्यांच्याबरोबर गेलेले आहेत, परंतु तरी देखील आज सेक्युलर म्हणून ते त्या ठिकाणी भेटतात. आणि मागच्या वेळेस आम्हाला सगळ्यांना शिवसेनेबरोबर नेलं. शिवसेना कोण होती? तुम्ही पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती का? 2014ला आम्ही सगळेजण तिथं बसलो असताना बाहेर जाऊन वरिष्ठांना विचारून प्रफुल्ल पटेलनी बाहेरनं पाठिंबा जाहीर केलेला होता. तो कुणाला दिला होता? तो भाजप, भारतीय जनता पक्ष त्यांना दिलेला होता. त्यामुळे ते सरकार आलं. विश्वासदर्शक ठरावाला पण आम्ही भाग घेतला नाही. तटस्थ राहिलो म्हणजे एक प्रकारचं मदतच होती ना.
अरे पट्या, तुम्ही काही काळजी करू नका. कोण काय तयारी करतंय ते मी बघतो आणि मी अंतिम निर्णय घेतो. तो पक्ष म्हणून माझा अधिकार आहे, सांगायचा अधिकार सगळ्यांना आहे. फायनल आम्ही करू. शरद पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना घरी बोलून एक बैठक झाल्याचा उल्लेख केला. मी अजिबात नाही, हे दादांत खोटं बोलतात. मी असं म्हणलं जितेंद्र आव्हाड आणि आनंदला बोलवलं. आनंदला, आनंद परांजपे आणि जयंत पाटील, कुठं नावात साम्यच नाही हो. हा म्हणजे नाही 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 नाही. एक आनंद परांजपे आणि जितेंद्रजींना बोलून तिथं जे सांगितलेलं होतं, मी नंतर जे आनंद माझ्याकडे आला, म्हणलं अरे आनंद तुम्ही तिथं का रे बसला? पहिलं तर असं ठरलेलं होतं, सगळं काही झालेलं होतं, मला सांगितलेलं होतं, आणि पुन्हा जाऊन तिथं घोषणा देतात. मग आम्ही काही घोषणा द्यायला कमी पडलो असतो का? कशा करता हे कारण नसताना म्हणजे मी शब्द वापरला होता तेव्हा, कशा करता ही नौटंकी चालली असं. पण त्यांनी मला सांगितलं की आम्हाला दोघांना बोलवलेलं होतं आणि असं असं सांगितलेलं होतं. मला ते आवडत नाही. मग काय करा ना, जे काय असेल ते उथळ मात्याने करू ना. आम्हालाच सांगायचं होतं की बाबा मला राजीनामा, मी राजीनामा मागितला नाही, त्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी तुम्ही देखील कर्जतमध्ये 4-5 ठिकाणी विरोध झाला. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमची भूमिका, पक्षाची भूमिका आता सांगितलेली ना. आप माझं भाषण ऐकलं नाही तुम्ही? पण नाही, एक मिनिट, ही पक्षाची भूमिका मी स्पष्टपणे सांगितलेली. एक मिनिट. प्रकाश सोनवणेंच्या बाबतीत तुम्ही आता जो भाषणामध्ये मुद्दा उपस्थित केला, तर आता त्यांना संधी होती, मंत्रिमंडळात का घेतलं नाही असं जयंत पाटलांनी नाही, आत्ता मला वेगवेगळ्या घटकाला, मला त्याच्यात एनटी घ्यायचे होते, मला त्याच्यामध्ये ओबीसी घ्यायचे होते, मला त्याच्यामध्ये महिला घ्यायची होती, मला मागासवर्गीय घ्यायचा होता, मला मुस्लिम घ्यायचा होता, मला आदिवासी घ्यायचा होता. हे सगळं 9 मध्ये त्यांना म्हणा तुम्ही आणि तुम्ही बसून दाखवा, काय म्हणणं नाही आपलं. काय शंभूकरांच्या सभेच्या जेव्हा भाषण झालं तेव्हा तुम्ही असं म्हणालेलं होता की सगळं एकदा माझ्या हातात देऊन बघा. आज तुम्ही जयंत पाटलांचा उल्लेख केला आणि ते प्रदेशाध्यक्षपद सोडाल त्यावेळी तयार होते किंवा नाही 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 तो हे चर्चा झाली, पण झालं ना. आता मला राष्ट्रीय अध्यक्ष केलं ना, मी म्हटल्यामुळं केलंच ना पक्षाने. 12 वर्ष काय झालं? अरे एकाने बोला. 12 वर्ष काय झालं हे आपण सांगितलं. कुठल्या 12 वर्ष? म्हटले 12 वर्ष काय झालं? 12 वर्षात नाही, मी म्हणलं मागचं सगळं सांगितलेलं आहे ते 5 जुलैच्या सभेमध्ये झालेलं आहे. 5 जुलैच्या नंतरचं सांगितलं. असं कसं करता एकाने फुलबाईंनी जो खुलासा केला, हा? प्रकाश आंबेडकर म्हणतात 6 डिसेंबर नंतर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर जातीय दंगली होणार. काय याच्यावरती देशाचं मी सांगू शकत नाही, कारण देशाची जबाबदारी अमित भाईंच्यावर आहे, कायदा सुव्यवस्थेची, ती त्या ठिकाणी सांभाळायला खंबीर आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव आम्ही तिथं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठलंही काही घडणार नाही याबद्दलची काळजी, खबरदारी आम्ही घेऊ. दादा 31 डिसेंबर नंतर राज्याचं मुख्यमंत्री पद हे रिकामं होतंय आणि अजित पवार हे असं कोण म्हणलं? असं संजय राऊतांनी भाकीत केलं. दादांत खोटं आहे. तेव्हा एक मिनिट त्यांना विचारू द्या. दिल्लीमधल्या युक्तिवादामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला गेला. त्याच्याने आपल्याला काय फरक पडतो? आम्हाला जे वाटलं त्याच्या वेदना आम्हाला ज्या झाल्या त्या बोलण्याचा मला अधिकार आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. त्या ठिकाणी युक्तिवादामध्ये तो शब्दप्रयोग वापरला गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला अजितदादा काय आहे ते पूर्णपणाने माहिती असल्यामुळे मी ते स्पष्टीकरण माझ्या पद्धतीने दिलेलं आहे. धन्यवाद. नहीं, मुझे नहीं मालूम, मैंने एक इशू रखा है, अभी लोग सोचेंगे, उनका कुछ ना कुछ, उनका भी मन में कुछ ना कुछ होगा ना. एक
कुछ अपन हम एक सब्जेक्ट रखते हैं सामने कि इसके बारे में चर्चा होनी चाहिए। हमेशा कोई भी डिसीजन लेते वक्त उसकी चर्चा होनी चाहिए, उसका क्या क्या किसका किसका कहना है, और फिर उसके बारे में आगे जाना चाहिए। हाँ, आज नाही, मागेच केलेलं। त्या संदर्भात माझी एकनाथरावांची आणि देवेंद्रजींशी बोलणं झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये आपण पण बघताय, अनेक वेगवेगळे राजकीय पक्ष त्याच्याबद्दल आपली आपली भूमिका मांडतायत। शेवटी ज्याच्यात आमच्या तिघांचं एकमत होतं तो निर्णय फायनल होतो ना, आम्ही पुढे जातो। तुम्ही झालं ना विचारून, त्यांना विचारलं आपण मला विचारून काही झालं, त्यांना कळत विचारलं नाही। त्यांना तुम्ही इतके विचारलं जण विचारताय, त्यांना विचारलंय ना। हा तुम्ही विचारा। आताच्या घडीला 57 लाख शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। इतरांना जे मिळणं बाकी आहे ते त्याच्यात कमिटी आहे। जर त्या विमा कंपनीचं काही म्हणणं असेल तर ते पहिल्यांदा जिल्हा कृषी अधिकारी, त्याच्यानंतर वर मला वाटतं जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर मग विभागीय आयुक्त, त्याच्यानंतर सचिव, असं ते वर ते येतं आणि तिथं आपण साधारण शेतकऱ्यांच्या बाजूनीच कसं त्याला न्याय देता येईल ही भूमिका घेतो। आता हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण बिल आणणार आहे असं काय मला नीट ऐकू यायला नाही। त्या संदर्भामध्ये मागास आयोगाचा अभ्यास चाललेला आहे, शिंदे समितीचा अहवाल। मी मगाशी पण अतिशय स्पष्ट सांगितलं, 2 वेळेला अशाच पद्धतीने देऊन नंतर काढून घेतलं गेलं। अर्थात तो निर्णय देण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला 100% आहे। त्याच्यामुळं न्यायाच्या प्रक्रियेमध्ये बसणारं आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं आमचा सगळ्यांचं काम चालू आहे। हे कुणाचं कर्जतच्या मेळाव्यातून अजित पवार बोलत होते। त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे। 2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा कुणी दिला होता, अशा प्रकारचा सवाल देखील त्यांनी शरद पवार यांना केलेला आहे। त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यावरती देखील त्यांनी टीका केलेली आहे। अनिल देशमुख आमच्यासोबत येणार होते, मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते आले नाहीत, अशा प्रकारचा आरोप देखील अजित पवार यांनी केला आहे।